FSI म्हणजे काय, TDR म्हणजे काय आणि आपण हे शब्द नेहमी ऐकतो, पण ह्या शब्दामध्ये कायदेशीररित्या कुठला फरक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की FSI आणि TDR नेमकं काय आहे, या संदर्भात कुठले नियम लागतात, यातले काय फायदे तोटे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट PB जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण जर का प्लॉट खरेदी करत असताल, रिडेव्हलपमेंट करत असताल किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी तयारी करत असताल तर TDR आणि FSI हे आपल्याला परिचित असणारे दोन शब्द नेहमी ऐकायला मिळतात. पण नेमकं TDR म्हणजे काय आणि नेमकं FSI म्हणजे काय, कधी यूज करायचा, कुठे यूज करायचा आणि त्या संदर्भातले काय नियम आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण हे बघू, FSI म्हणजे काय. FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, याचा लॉंग फॉर्म असा होतो. FSI म्हणजे प्लॉटवर तुमच्या किती आपण मॅक्सिमम बांधू शकतो याची क्षमता मोजणे म्हणजे FSI. बरोबर आहे. आता आपण उदाहरणार्थ बघू की आपल्या प्लॉटची साईज जी आहे ती 1000 स्क्वेअर मीटर आहे आणि सध्याचा लागूचा जो FSI आहे तो 1.5 आहे. म्हणजेच आपला एरिया किती आहे प्लॉटचा, 1000 स्क्वेअर मीटर आणि 1.5 परमिशन म्हणजे 1500 व 1500 एवढं कन्स्ट्रक्शन आपण आपल्या प्लॉटवर करू शकतो. FSI म्हणजे सरकारकडून मोफत मिळणाऱ्या, आपण जे बांधकाम मोफत करतो तर ती जी परवानगी आहे ती FSI मध्ये काउंट होते मित्रांनो. आता आपण दुसरं बघू की TDR म्हणजे काय. TDR म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. हे जे आहे, सरकारला ज्या ठिकाणी रोड वाइडनिंग करायचं आहे किंवा रिझर्वेशन आहे किंवा पब्लिक पर्पजसाठी काही गोष्टी जर सरकारला करायच्या असतील तर त्या केसमध्ये सरकार दुसऱ्यांची जमीन त्या कामासाठी वापरते आणि त्या बदल्यात त्यांना TDR सर्टिफिकेट इश्यू करते. त्यामुळे हे जे TDR मिळालेला आहे मित्रांनो, तो कुठल्याही प्लॉटवर तुम्हाला वापरता येतो किंवा विकताही येतो. हा TDRचा फायदा आहे. आता आपण हे समजून घेऊ की नेमकं FSI आणि TDR याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. सगळ्यात पहिला डिफरन्स जो आहे तो FSI हा बेसिक विदाऊट मोफत न काही पैसे भरता तुम्हाला FSI मिळतो तुमच्या प्लॉटवर बांधकामासाठी. पण TDR हा विकत घ्यावा लागतो. हा पहिला डिफरन्स आहे. दुसरं, वापर कुठं करता येतो. FSI जो आहे तो त्याच प्लॉटवर वापरता येतो, पण TDR हा दुसऱ्या प्लॉटवरही वापरता येतो किंवा विकताही येतो. तिसरं जे आहे तर हा फ्री ऑफ कॉस्ट मिळणारा आहे, हा विकत घ्यावा लागतो. त्यानंतर FSI जो आहे तो FSI आपण आपल्या प्लॉटवर वापरू शकतो, पण TDR हा आपण त्या प्लॉटवरही वापरतो किंवा दुसऱ्या ठिकाणी पण ते लोड करू शकतो आपण. हा TDRचा फायदा आहे. आणि आपण जर रोड वाइडनिंग गेला असेल आपला प्लॉट तर आपण TDR सर्टिफिकेट आपल्या कॉर्पोरेशन कडून घेऊ शकतो आणि त्या बदल्यात आपण जेवढी परमिशन आहे तेवढे परमिशनची मजले आपण आपल्या प्लॉटवर बांधू शकतो. हा TDR आणि FSI मधला फरक आहे. आता आपण हे समजून घेऊ की FSI नेमका कुठल्या कुठल्या जमिनीवर वापरला जातो. FSI हा तुमचा इंडिव्हिज्युअल प्लॉट असेल तर, किंवा रिडेव्हलपमेंट असेल तर, किंवा सोसायटीची बिल्डिंग असेल तर, किंवा नॉर्मल कन्स्ट्रक्शन असेल, अशा सर्व ठिकाणी तुम्हाला FSIचा वापर करता येतो. TDR कुठे वापरला जातो. TDR हा हाय राईज कन्स्ट्रक्शन असेल, जिकडे अजून फ्लोअर तुम्हाला चढवायचे असतील, जिकडे कमर्शियल कन्स्ट्रक्शन असेल किंवा रिडेव्हलपमेंट असेल एखाद्या सोसायटीचं, तर अशा केसमध्ये बिल्डरला जर का ॲडिशनल फ्लोअर चढवायचे असतील आणि त्यांचा प्लॉट एरिया जर रोड वाइडनिंगमध्ये गेला असेल तर त्या केसमध्ये त्यांना TDR सर्टिफिकेटमुळे ॲडिशनल बांधकाम परवानगी मिळते, त्याला आपण TDR असं म्हणतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये FSI आणि TDR यामध्ये काय कायदेशीर फरक आहे हे आपण समजून घेतलं आणि ह्याचा उपयोग आपण कुठं करायचा हे सुद्धा समजून घेतलं. तर आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.